बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोणमाता। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम समर्थ। नाम घेताना मला मनाने धरून ठेवा। माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल, मग तुम्ही माझ्यासारखे व्हाल। काल आपण मनानं नामाला धरायचं आहे, याचा अर्थ माझं होणारं जे नामस्मरण आहे ते मनःपूर्वक मला करता आलं पाहिजे। केवळ करायचं आहे म्हणून मी जर नाम घेत राहिलो तर माझं आयुष्य संपेल, पण त्या नामाचा अपेक्षित असणारा आनंदाकडे नेणारा जो अनुभव आहे तो अनुभव आम्ही घेऊ शकत नाही। म्हणून मन जे प्रपंचामध्ये सतत जातं आहे, प्रपंचाच्याच अनुषंगानं जे मन सतत विचार करतं आहे, त्या मनाला हळूहळू का होईना, प्रयत्नानं का होईना, आम्हाला प्रपंचापासून बाजूला करता आलं पाहिजे। म्हणून 24 तासातला काही वेळ हा जाणीवपूर्वक आपल्याला नामासाठी देता आला पाहिजे। आणि ती जर कळकळ आपल्याजवळ असेल, ती तळमळ आपल्यामध्ये आपण निर्माण केली, तर ते साधन गुरूंच्याकडून आपोआप करून घेतलं जातं। ते बरोबर आम्हाला त्या ठिकाणी साह्यभूत होतात। नाशिकला एक भाऊसाहेब देशपांडे म्हणून मोठे वकील होऊन गेले, महाराजांकडनं नाम घेतलेलं। आणि ज्या ज्या वेळेला तात्यासाहेब केतकर नाशिकला येत असत, त्या काळात ते त्यांच्याकडे काही काळ राहत असत। त्या भाऊसाहेब देशपांड्यांची उत्तम अशा रीतीची नाशिकमधली वकिली होती, पण सकाळी 8पर्यंत आपलं साधन करावं, 8 ते 10 पक्षकारांचे आजचे काय केसेस आहेत त्या बघाव्यात, किंवा नवीन पक्षकार कोणी आलेला असेल तर त्याला भेटावं, ती माहिती घ्यावी। 10 साडेदहाला कोर्टामध्ये जावं, 5 वाजता कोर्टातून परत यावं, आणि त्यानंतर आंघोळ करून पुढला सगळा रात्री झोपेपर्यंतचा वेळ ते केवळ नामाला देत होते। संध्याकाळी एकदा घरी आल्यानंतर मी कोर्टाचा भाग बघणार नाही। सकाळच्या 2 तासामध्ये कोर्टाचा विचार करावा, प्रत्यक्ष कोर्टातले 4-5 तास जे काही असतील ते बघावेत, आणि बाकीचा सगळा वेळ महाराजांनी मला नाम दिलेला आहे त्या नामासाठी मी राहणार आहे। ही धारणा त्यांनी आपल्यामध्ये निर्माण केलेली। म्हणून नाम घेताना मनाने मला धरून ठेवा। हे नाम माझ्या आत्मोद्धाराशी निगडीत आहे, ही भावना ज्या वेळेला आपण दृढ करतो, ते माझ्या कल्याणाचं आहे हा भाव स्थिर करतो, तेव्हा त्या नामाला एक भाव तयार होतो। आणि मग
सद्गुरूंना ते अपेक्षित आहे की तुम्ही दिलेल्या नामाशी किती अनन्य होता. म्हणून ते नाम मनःपूर्वक घ्यायला लागल्यानंतर आपोआप त्यांना अपेक्षित असलेलं काम आपण करतो. म्हणून माझे मन तुमच्या मनाची जागा घेईन. महाराजांचं मन हे आपल्या मनाची जागा घेतं. म्हणजे प्रपंचातल्या माझ्या मनाला मी आता हळूहळू रिकामा करत गेलो म्हणून नामानं व्यापलेले महाराज माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये स्थिर होत जातात. आणि म्हणून तुम्ही माझ्यासारखे व्हाल. महाराजांचे शब्द आहेत. आपण महाराजांच्या सारखे होणं याचा अर्थ महाराज जसे दिसत होते तसा मी दिसणार असा नाही. महाराजांची देहकाठी अंगकाठी जी आहे तसा मी होणार असं नाही. तर आतून महाराज जे नामानं व्यापलेले होते, रोमरोमामध्ये जे नाम त्यांच्या व्यापलेलं होतं, आम्ही त्या अनुषंगानं होणं आहे. महाराजांनी आयुष्यात प्रपंचाचा विचार कधीही केला नाही. कोणत्याही स्वरूपाची काळजी केलेली नाही. रामराया करतो आहे, रामराया बघेल, रामरायाची इच्छा, अशा विचारांच्या पलीकडे महाराज कधीही गेले नाहीत. म्हणून मग तुम्ही माझ्यासारखे व्हाल. म्हणून एकदा महाराज असं म्हणालेले आहेत ब्रह्मानंदांच्या अनुषंगानं, मी जेव्हा ब्रह्मानंदांना पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्यांच्या हृदयात मी मला बघितलं आणि ब्रह्मानंदांनी माझ्या हृदयात त्यांना बघितलं. म्हणजे सद्गुरूच्या हृदयस्थाच्या ठिकाणी तो जो भाव आहे त्या भावामध्ये गुरुही शिष्याशी तादात्म्य होऊन गेलेला आहे, एकरूप होऊन गेलेला आहे आणि शिष्यही गुरुशी एकरूप होऊन गेलेला आहे. कोणाला वेगळं करावं ही भूमिकाच तिथे येत नाही. हा जो अनन्य भाव आहे त्या अनन्य भावासाठी तुम्ही माझ्यासारखे व्हा. म्हणून 26 डिसेंबरच्या प्रवचनामध्ये महाराज म्हणालेले आहेत, मन स्वाधीन होण्यासाठी तुम्ही भरपूर नाम घ्या. मनाला मला जर महाराजांशी एकरूप करायचं असेल, माझ्या मनातला प्रपंचाचा भाव बाजूला करायचा असेल तर ते नाम मला घेता आलं पाहिजे. ते सातत्य, तो निदिध्यास माझ्या साधनेमध्ये मला निर्माण करायचं. कारण नामामध्ये ज्ञानही आहे, कर्मही आहे, योगही आहे आणि भक्ती पण आहे. आम्हाला अनेक वेळेला असं वाटतं, अरे हे ज्ञानमार्गी आहेत, हे योगमार्गी आहेत, हे कर्ममार्गी आहेत. पण महाराजांचं सांगणं आहे की नामामध्येच हा सगळा भाव तुम्हाला येतो. तुम्हाला वेगळेपणानं इथे काही बघायची गरज नाही. मी नाम घेत असताना मी कोणाचं नाम घेतो हा भाव माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे एक प्रकारानं मी रामाचं नाम घेतो आहे, महाराजांनी दिलेलं नाम मी घेतो आहे. इथे ज्ञानाचा विचार आला, मी काय करतो आहे. मी ज्या वेळेला नामाला बसतो आणि नाम घ्यायला लागतो तिथे माझ्यातल्या कर्माची भूमिका येते. आणि ते जे बसणं आहे, त्या बसण्यासाठी दिला जाणारा वेळ जो आहे, शरीराला, मनाला, बुद्धीला त्या नामाशी मला जे एकाग्र करायचं आहे, एकचित्त व्हायचं आहे, तिथे एक प्रकारानं योग आहे. ज्ञान, कर्म आणि योग या तिघांचा समन्वय जिथे माझ्यातलं प्रेम मी जोडतो तिथे तो भक्तीचं रूप घेतो. भक्ती म्हणजे दुसरं काही नाही. मी पूजा अर्चा करतो म्हणजे भक्ती असं नाही. मी तीर्थयात्रा करतो म्हणजे भक्ती असं नाही.
मी देवदर्शनाला जातो, काही व्रतवैकल्य करतो म्हणजे भक्ती असं नाही. भक्तीचा आम्ही जो बघतो किंवा विचार करतो तो हा एक प्रकारानं मर्यादित किंवा संकुचित अर्थ आहे. भक्ती याचा अर्थ आत्यंतिक प्रेम. तुमच्या अंतःकरणामध्ये जर प्रेमाचा भाव तयार झालेला असेल तर तुमच्या साधनेला, तुमच्या विचारांना एक सहजता येते. म्हणून मनापासून नाम घ्यावं आणि ते नाम घेता घेताना महाराजांना, आपल्या सद्गुरूंना मनानं आपण धरावं. मी तुम्हाला धरलेलं आहे, मी तुम्हाला आता सोडणार नाही, ही भावना त्या ठिकाणी येते. म्हणून ज्या वेळेला आपण महाराजांना जे जे अपेक्षित आहे ते ते करायला लागतो, नामाचा अट्टहास ठेवतो. कारण शेवटी सत्संग म्हणजे काय आहे? महाराजांनी सत्संगाच्या अनुषंगानं 3 गोष्टी सांगितल्या. जर आपले गुरु हयात असतील आणि त्यांच्या देहाची, त्यांच्या जवळ राहण्याची आपल्याला सेवा करता आली तर तो एक आपला देहाचा सत्संग आहे. पण सद्गुरू आपले देहामध्ये नसतील तर सद्गुरूंचा सहवास अनुभवायला 2 अजून गोष्टी आपल्यामध्ये आहेत. एक, सद्गुरूंनी दिलेलं जे बोधामृत आहे त्या बोधामृताच्या चिंतनामध्ये, ते भावामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. आणि तिसरा घटक म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम. हा सद्गुरूंचा सत्संगच असतो, तो त्यांचा सहवास असतो. म्हणून ब्रह्मानंदांना शेवटी ज्या वेळेला महाराज असं म्हणाले की आता आपण कर्नाटकामध्ये जावं आणि तिथे रामनामाचा प्रचार करावा, ब्रह्मानंदांना थोडंसं त्यावेळेला वाईट वाटलं की अरे आता महाराजांपासून मी दूर जातो आहे. पण महाराजांनी त्यांना तिथे समजावलेलं आहे, आपण जेवढं नामाचं कार्य करता मी तुमच्याबरोबर आहे. केवळ मी इथे नाही असा विचार आपण मनामध्ये आणू नका. म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम आणि त्या नामामध्ये राहणारा आपला भाव हा एक प्रकारानं सद्गुरूंच्या सहवासाचा, त्यांच्या सत्संगतीचा भाव आहे. म्हणून प्रत्येक वेळेला रोज जपाला बसत असताना, साधनेला बसत असताना तुम्ही माझ्या जवळ आहात, तुम्ही माझ्याकडून नाम घेण्याची भावना जर आपण ठेवली तर त्यांच्या अस्तित्वाचा भाव, तो स्पर्श तुम्हाला जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणून पुढे महाराज असं म्हणालेले आहेत, जो नुसता नामात राहील त्याला अखेरपर्यंत मी सांभाळीन. केवळ नामात आपण राहावं, बाकी महाराजांना आपल्याकडून काहीही अपेक्षा नाही. जर आम्ही त्यांना अपेक्षित असलेलं नाम घेत राहिलो तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्याला सांभाळतात. महाराज म्हणालेले आहेत की मला माझ्या गुरूनं विद्या दिलेली आहे की अंतकाळ साधावा. म्हणून माझ्या माणसांचा अंतकाळ नामामध्ये राहील हा अट्टहास किंवा हा भाव महाराजांचा आहे आणि ते त्यांचं खऱ्या अर्थानं अखेरपर्यंत सांभाळणं. त्यांची अंगलट माझ्यासारखी होते, त्यांची सगळी कामंही त्या अनुषंगानं होतात. म्हणून नाम घ्यायला लागल्यानंतर त्या नामाच्या एका परिणामाचा भाव आमच्यामध्ये येतो. मी सातत्यानं पहिल्या दिवसापासून आपल्यासमोर भाऊसाहेब केतकरांचे अनेक प्रसंग समोर ठेवत आलेलो आहे. कारण भाऊसाहेब केतकर तुमच्या माझ्यासारखेच प्रापंचिक होते, महाराजांशी सर्वार्थानं समर्पित झालेले होते. महाराज असताना तर ते प्रत्येक गोष्ट महाराजांच्या समोर विचारायचेच, मार्गदर्शन घ्यायचे. पण महाराज गेल्यानंतरही समाधीसमोर उभं राहावं,
बोलावं, सांगावं हा भाव महाराजांच्या भाऊसाहेब केतकरांच्या ठिकाणी होता. म्हणून एक क्षणभर सुद्धा महाराज माझ्या विचारचिंतनातून, माझ्या स्मरणातून जाणार नाही, ही भूमिका भाऊसाहेब केतकरांची शेवटपर्यंत होती. म्हणून एक प्रकारानं अनेक प्रसंग भाऊसाहेबांच्या चरित्रात आपल्या समोर येतात की महाराज त्यांना कसं मार्गदर्शन करत होते आणि कसं सांभाळत होते. असाच एक प्रसंग आहे की महाराज आमचा सांभाळ कसा करतात. मालाडलाच राहणारे आत्माराम बुवा काशीकर म्हणून भक्त होते. 1932 सालामधला त्यांचा हा प्रसंग आहे. महाराजांनी दिलेल्या नामामध्ये पूर्णपणानं राहणारे, महाराज गेल्यानंतरही त्या नामसाधनेमध्ये जेवढं म्हणून स्वतःला तल्लीन होता येईल तेवढा तल्लीन होण्याचा काशीकरांचा प्रयत्न. पत्नी गरोदर राहिलेली, परळला वाडिया हॉस्पिटलला तिचं नाव नोंदवलेलं आणि दिवस भरत आलेले. एक दिवस रात्री 8च्या सुमाराला, रात्री साधारण 8:30-9 वाजते, त्या बाईंना त्रास सुरू झाला आणि त्या कळा एवढ्या तीव्र यायला लागल्या की त्या कळा येत असतानाही त्या माऊली असं म्हणाली की बहुधा मी अर्ध्या तासामध्ये प्रसूत होईल. काशीकर घाबरले. मालाडपासून परळला जायला त्या वेळेला साधारणपणानं 1-1.25 तासाचा कालावधी, आणि ही म्हणते आहे की मला आता अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ सहन होणार नाही. काहीशे क्षणभरासाठी सचिंत झाले आणि लगेच त्यांनी असं मनोमन महाराजांचं स्मरण केलं. भाव एवढाच अंतःकरणामध्ये होता की वेळ कठीण आहे, पण तुमच्याशिवाय सांभाळणारा कोणी नाही. आणि काशीकरांनी मुखानं नाम घ्यावं आणि हातानं आपल्या पत्नीची सबंध पाठ आणि कंबर चोळायला त्यांनी सुरुवात केली. काही वेळानंतर त्या कळा हळूहळू कमी होत गेल्या. त्या माऊलीला काहीशी ग्लानी आली, त्या झोपल्या. त्यांच्याच शेजारी राहणारे दुसरे साधक, आज रात्री हा प्रसंग घडला आणि उद्या सकाळी ते साधक ज्या वेळेला मानसपूजेला बसले शेजारी त्यांचे, त्यावेळेला ती मानसपूजा नेहमीसारखीच त्यांची चालू होती आणि जसजशी ती मानसपूजा शेवटच्या टप्प्यावरती आली, त्यांनी एकच वाक्य त्या ठिकाणी ऐकलं, बाळंतपण 24 तास पुढे ढकललेलं आहे. त्यांना प्रश्न पडला की महाराज आज असं का बरं मला बोलले. आपल्यासमोर तर हा असा कुठलाच विषय नाही आहे आणि महाराज हे असं का बोलले. ते सगळं नित्याचं आपलं आवरलं आणि ज्या वेळेला काशीकरांना भेटले त्यावेळेला ते काशीकरांना म्हटले की आज मानसपूजेमध्ये महाराजांच्या मुखातनं मी वाक्य ऐकलं की 24 तास बाळंतपण पुढे ढकललं आहे. मला म्हणे या सगळ्याचा काही अर्थ कळला नाही. काशीकर म्हणाले, तुम्हाला कळला नाही पण मला तो लक्षात आला. आणि दुपारच्याच 2:30-3च्या सुमाराला काशीकरांनी परळला जाण्याचा निर्णय घेतला आणि बरोबर महाराज जे म्हणाले की 24 तास बाळंतपण पुढे ढकललं, त्या दिवशी रात्री 9 वाजता, म्हणजे आज 9ला असणारं बाळंतपण उद्याला 9 वाजता बरोबर त्या माऊलीची प्रसूती झाली. महाराज सांभाळतात, पदोपदी सांभाळतात. तो भाव आणि आमची असलेली नामनिष्ठा ही त्यासाठी महत्त्वाची आहे.
म्हणून त्याची अंगलट माझ्यासारखी होईल आणि त्याची सर्व कामे आपोआप होतील. महाराजांच्या सारखी अंगलट होणं हा बाह्य विचार नाही, हा अंतरंगामधला विचार आहे. म्हणून गुरुदेव रानडेंनी जो शब्द वापरलेला आहे, इनर रिव्होल्युशन, नामसाधना ही आमच्या अंतरंगामध्ये आमूलाग्र क्रांती करणारी भूमिका आहे. नामानं आमचं समग्र अंतरंग बदलतं. म्हणून मुखानं नाम घेता घेताना ते आपोआप आमच्या अंतरंगामधल्या अनेक अयोग्यतांना, अयोग्य गोष्टींना बाजूला करत जातं आणि ज्याला शुद्धी म्हणावी ती अंतःकरणाची शुद्धी तिथे होते. देहाचं विस्मरण ज्याला आपण म्हणावं, तो देहबुद्धीचा भाग आमचा बाजूला होतो. महाराजांनाही दमा होता, पण ती दम्याची उबळ आली तरीही ती तेवढ्या वेळापुरती कशीबशी ते सहन करायचे. पण असलेला सगळा विचार, बोलता बोलताना जरी दम्याची उबळ आली तरी 2 मिनिटासाठी थांबावं आणि पुन्हा बोलायला प्रारंभ करावा. भजन म्हणत असताना त्रास जाणवला, थोड्या वेळासाठी थांबावं, पुन्हा भजनाला सुरुवात करावी. म्हणजे देह आणि देहाच्या अनुषंगानं येणाऱ्या घटना या अनिवार्य आहेत. आम्ही त्या सहजतेनं स्वीकाराव्यात आणि त्या देहाचा विचार न करता आपल्यातल्या मीपणाला आपण बाजूला करावं. जसजसा आमचा हा देहभाव कमी होत जातो तसतसे आम्ही अधिक अंतरंगाकडे वळतो. म्हणून बाबांच्याच प्रवचनामध्ये आलेला एक अनुभव आहे. एक माऊली नित्य महाराजांची मानसपूजा करत असे. प्रपंचाची व्यवहार करत असताना, काम करत असताना मुखानं नामाचा भाव तिचा अखंड चालू असे. आणि प्रसंगवशामध्ये पतीचं निधन झालं. संध्याकाळी 4-5च्या सुमाराला पतीचं निधन झालेलं. नंतरच्या कालखंडामध्ये आप्तस्वकीय नातेवाईक सगळे आले. पुढला सगळा कार्यक्रम रात्री 10-11 वाजेपर्यंत पूर्ण झाला. अनेकांना असं वाटलं की कदाचित ह्यांना धक्का सहन होणार नाही. परंतु त्याही परिस्थितीमध्ये शांत होत्या. आणि पुढचा भाव असा की रोज पहाटे उठून महाराजांची मानसपूजा करावी, हा जो त्यांचा साधनेचा एक भाग होता. दुसऱ्या दिवशी पहाटे आपल्या ठरलेल्या वेळेला त्या उठल्या आणि 5 वाजता त्यांनी आपली मानसपूजा सुरू केली. घरातल्या मंडळींना असं वाटलं की कदाचित आज ते, मुलांना वाटलं आई आज मानसपूजेला उठणार नाही. दुःखाचा आवेग असलेलं वातावरण, पण ह्या कुठल्याच गोष्टींचा विचार नाही, त्याचं स्मरणही नाही. ठरल्याप्रमाणे उठावं, आपलं आवरावं आणि मानसपूजेला बसावं. आणि त्या मानसपूजेनंतर बाहेर ज्या वेळेला त्या आल्या त्यावेळेला शोकाचा म्हणून असलेला सगळा भाग जो काही आहे तो शून्य झालेला होता. त्या एकच म्हणाल्या, महाराजांच्या जवळ ते आहेत, मी निश्चिंत आहे. म्हणजे ही जी धारणा आहे, नामाच्या अनुषंगानं मी महाराजांच्या जवळ आहे, महाराज माझ्या जवळ आहेत, त्यामुळं प्रसंग देहाच्या अंगानं येतील, प्रारब्धाच्या अंगानं भोग येतील, पण त्या भोगांचा विचार माझ्यासमोर नाही. मी एकमात्र नामाशी निगडीत आहे. याला माझ्यासारखी अंगलट होईल हा भाव इथे येतो. आपण आपल्या जीवनामध्ये निर्भय होतो.
आपण आपल्या जीवनामधले काळजीमुक्त होतो. एक प्रकारची प्रसन्नता, एक प्रकारचं समाधान जीवनातल्या कुठल्याही प्रसंगामध्ये आमचं सहज राहतं. यालाच रामाचं होऊन राहणं म्हणतात, महाराजांचं होऊन राहणं म्हणतात. आणि म्हणून आपोआप ते आपली काळजी घ्यायला लागतात, ते आपल्याला सांभाळतात. म्हणून त्याची सर्व कामे आपोआप होतील, सहजपणानं होऊन जातात. महाराजांच्या चरित्राचा संबंध भाग ज्या वेळेला आपण बारकाईनं बघायला लागतो, अनेक प्रसंगांमध्ये जवळ काहीही नाही आहे, पण तरीही महाराजांनी अनेकांना जेवायला घातलेलं आहे. 4-5 माणसांसाठी स्वयंपाक एखाद्या साधकानं करावा, महाराजांना बोलवावं, आणि महाराज आलेत म्हटल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अजून 5-50 माणसं यावीत. महाराजांनी नुसतं त्या अन्नाकडे बघावं आणि त्याला सांगावं, वाढ पुरेल सगळ्यांना. म्हणजे सगळी 100-200 माणसं जेवावीत आणि पुन्हा जेवढं केलेलं होतं तेवढं शिल्लक राहावं. हा जो भाव आहे, हा भाव म्हणजे राम सांभाळतो आहे, राम करतो आहे या भूमिकेशी. म्हणून वारंवार महाराज आपल्याला प्रवचनातूनही म्हणतात, काळजी तुम्ही करू नका. काळजी आमच्या काळजाला एवढी चिकटलेली आहे की आम्ही तिच्यापासून बाजूलाच होत नाही. म्हणून प्रपंचामध्ये काळजी आहेच, पण मी त्या काळजीला किती धरायचं हे माझ्या हातामध्ये, हे मी ठरवायचं. म्हणून एक हरिदासी कथा आपण अनेक वेळेला ऐकली असेल. एक गावातला, देहू गावातला वारकरी वृत्तीचा माणूस तुकोबांच्याकडे नेहमी यायचा. आणि तुकोबांना तो असं म्हणायचा की मला वारीला जावंसं वाटतं, पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घ्यावंसं वाटतं, पण काय करू, मला ते जमतच नाही. मला हे अमुक जबाबदारी, तमुक जबाबदारी, मला हे सोडवत नाही, वगैरे वगैरे. तो प्रापंचिक अंगानं बोलत राहायचा. तुकोबा त्याला सांगायचे, अरे नाही, कधीतरी तर चल तू, काही काळासाठी ते बाजूला ठेव. तरीही तो ऐकेना. ज्या वेळेला तो पुन्हा तुकोबांच्याकडे आला त्यावेळेला तुकोबांनी एक गंमत केली. अंगणामधल्या झाडाला त्यांनी मिठी मारली आणि ते असं म्हणाले की अरे हे झाड मला सोडत नाही, हे झाड मला सोडत नाही. तो माणूस असं त्यांना म्हणाला, अहो तुकोबा, तुम्हीच झाडाला धरलेलं आहे, तुम्ही तुमचे हात सोडा म्हणजे आपोआप तुम्ही सुटाल. तुकोबा म्हणाले, तू मला हे जे सांगतो ना ते तुलाही लागू आहे. प्रपंचातून तू स्वतःला बाजूला कर, तर तू वारीला येशील, विठोबाच्या दर्शनाला येशील. म्हणून काळजी खरं म्हटलं तर काळजी प्रपंचाच्या वातावरणामध्ये कुठल्याही टप्प्यावरती सुटत नाही. आम्हाला ती जाणीवपूर्वक सोडावी लागते, आम्हाला स्वतःला तिच्यापासून बाजूला व्हावं लागतं, तेव्हाच तो भाव तिथे येतो. म्हणून आपली कामं महाराजांच्या द्वारा होणार आहेत. महाराज मला सांभाळतायत, रामराया मला सांभाळतो आहे, ही जर श्रद्धा निष्ठा माझ्यामध्ये मी बळकट ठेवली तर आपोआप साधनही होतं आणि प्रपंचाचा भावही चालू राहतो. म्हणून महाराज पुढे असं म्हणाले, डोळे उघडून जग नाहीसं होईल तर ते नामानेच होईल, हा माझा अनुभव तुम्ही घ्या, मला लुटून न्या. डोळे उघडून जग नाहीसं होणं. माझ्या समोर असलेलं आत्ताचं जग कसं आहे, हा सगळा दृश्याचा व्यवहार आहे. इथे मी आणि तुम्ही या द्वैत भावानं आपण वावरतो आहोत. म्हणून जग दृश्याचा व्यवहार आहे
इथे बघून आपण चालतो. अगदी एखाद्याची अनवधानानं जरी आम्हाला रस्त्याने चालताना धक्का लागला तरी आम्ही म्हणतो, अरे डोळे उघडून चालतोयस ना तू. म्हणजे जगाकडे बघत असताना, जगामध्ये वावरत असताना आमचे डोळे उघडे ठेवून आम्ही सामान्य व्यवहार करतो. कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करत असताना आम्ही ते वाचतो आणि मग समजून घेऊनच सह्या करतो. जर जगाचा व्यवहार हा डोळे उघडे ठेवून असेल तर महाराज आम्हाला मार्गदर्शन करतात, डोळे उघडून जग नाहीसे होईल तर ते नामानेच होईल. म्हणजे या जगामध्ये मी वावरणारा आहे, या जगाला मी कुठेही सोडत नाही. पण ह्या जगाला नाहीसं करायचं असेल तर एका बाजूला व्यावहारिक पातळीवरती, सांसारिक पातळीवरती मी प्रपंचाचा भाग सांभाळतो, बघतो कर्तव्य म्हणून. पण बाकीचा व्यवहार जो आहे तो व्यवहार हा मी नामानं साधतो, म्हणजे मी अंतर्मुख होतो. जिथपर्यंत प्रपंचामध्ये माझी कर्तव्याची भूमिका आहे, माझी जबाबदारीची भूमिका आहे, तिथपर्यंत मी त्या प्रपंचाकडे बघेन. बाकीचा असलेला माझा वेळ, तो व्यवहार हा मी नामाशी कुठेतरी देईन. नामाच्या आधारानं जगामध्ये वावरणं म्हणजेच मनानं मी नामाला धरणं आणि व्यवहारानं आणि कर्तव्यानं जगाशी संबंधित राहणं. आणि महाराज काय म्हणाले, हा माझा अनुभव तुम्ही घ्या. म्हणजे जो अनुभव महाराजांनी घेतला, महाराज आपल्यामध्येच वावरले, प्रपंचाला अनुलक्षण असणारे सगळे व्यवहार महाराजांनी केले. अनेकांना घेऊन त्यांनी काशी यात्रा केली, राममंदिरांची उभारणी जिथे जिथे करणं शक्य झालं तिथे तिथे त्यांनी केली. म्हणजे डोळे उघडे ठेवून ते जगामध्ये वावरले. पण ते सगळं वावरत असताना त्यांचं अंतरंग जे होतं, अंतश्चक्षु जे होते, ते पूर्णपणानं नामाशी निगडीत होते. म्हणून त्यांनी नाम ऐकलं, मुखानं नाम बोलले आणि प्रत्यक्ष नाम त्यांनी अनुभवलं, पाहिलं. आम्हालाही तो भाव तयार करायचा आहे की नामामध्येच मी राहीन. जगामध्ये व्यवहार होत राहतील पण मी शेवटी नामाशी निगडीत आहे, हा विचार म्हणजे डोळे उघडून जग नाहीसं होणं, दृश्यामध्ये मी न अडकणं, विकारांच्यामध्ये मी न अडकणं. ही जी धारणा आहे, ही धारणा माझ्यामध्ये मला निर्माण करायची. गुरुदेव रानड्यांच्या चरित्रामधला प्रसंग आहे. कन्येचा विवाह ठरला आणि यथाकाल तो विवाह संपन्न झाला. सकाळची वेळ होती, तो विवाह संपन्न झाला. उभयतांनी एकमेकांना वरमाला वगैरे घातल्या. तो विवाह संपन्न होईपर्यंत गुरुदेव त्या विवाह मंडपामध्ये होते. आणि तो विवाह झाल्यानंतर गुरुदेवांनी आपल्या पत्नीला असं म्हटलं आणि अजून एका जवळच्या मंडळींना असं म्हटलं की माझं काम इथलं पूर्ण झालेलं आहे, मी आता बाहेर गाडीमध्ये आहे, माझी गरज लागली तर मी इथे येतो, गाडीत माझं नाम चालू राहील. म्हणजे आपल्या मुलीचं लग्न, आप्तस्वकीय परिचित सगळे त्या मंडपामध्ये जमलेले आहेत. आणि गुरुदेव जग उघडं, डोळे उघडून जगाकडे बघणं काय आहे. आपलं काम झालं, गाडीमध्ये आले आणि नामाला लागले. नामामध्ये त्यांनी स्वतःला झोकवून दिलं. हा जो भाव आहे, नीलाताई मला कदाचित म्हणणार आहेत परत, हे कसं शक्य आहे.
प्रापंचिक पातळीवरती, व्यावहारिक पातळीवरती आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार निश्चित आहे की आपल्याला हे कसं जमेल. पण सगळे महापुरुष तुमच्या माझ्यासारखेच जन्माला आले, तुमच्या माझ्यासारख्याच देह अंगकाठीनं ते वावरले. त्यांनी अन्नपानादिकाचा विचारही त्यांनी केला, पण त्याचबरोबर आपल्यासमोर त्यांनी आदर्श ठेवला की साधनेतून तुम्ही या उंचीवरती येऊ शकता. म्हणून आम्हाला तो प्रयत्न करायचा. ज्या वेळेला समोर माझ्या एखादं ध्येय आहे, एक विचार आहे आणि त्या अनुषंगानं मी वाटचाल करतो म्हटल्यानंतर त्या ध्येयाकडे बघत मी वाटचाल करतो. एव्हरेस्ट चढायचं आहे म्हटल्यानंतर त्या एव्हरेस्टच्या शिखराकडे त्या गिर्यारोहकाचं लक्ष असतं. म्हणून नामानं आपण जगाचा व्यवहार करावाच, पण शेवटी जग काय आहे? जग नाशिवंत धर्माचा. मग ज्या जगाचा धर्म हा नाशिवंतपणाशी निगडीत आहे, ते बदलणारं आहे, ते निरंतर सुख देणारं नाही, तर त्या जगाची आसक्ती मी माझ्यामध्ये किती ठेवायची आणि किती काळपर्यंत ठेवायची. म्हणून अंतर्मुख होत माझ्या आनंदाकडे, माझ्या आत्मारामाकडे मला जर सतत लक्ष द्यायचं असेल, मी ते नामामधून देऊ शकतो. नामाच्या अनुसंधानातून तो भाव येतो. आणि ही जर धारणा मी घेतली की मी नामाला प्राधान्य देईन, महाराजांच्या विचारांना मी अनुसरून पुढे जात राहीन, ते स्मरण मी अखंड ठेवीन. महाराज असं म्हणाले, मला लुटून न्या. सत्पुरुषांच्या जवळ राहत असताना त्यांना लुटणं म्हणजे त्यांच्याजवळ असलेला आनंद आपण प्राप्त करणं आहे. त्यांचा आनंद कोणता आहे? त्यांचा आनंद साधनेशी निगडीत, त्यांचा आनंद भगवंत नामाशी निगडीत आहे. म्हणून महाराजांच्या जवळ राहत मला जर काही मागायचंच असेल, गोंदवल्याला गेल्यानंतर त्या समाधीच्या समोर मी उभं राहिल्यानंतर, रामरायाच्या समोर मी उभं राहिल्यानंतर मनामधला माझा भाव हा असायला हवा आहे की प्रपंचाच्याच अंगानं असेल, मी त्यातलं काहीही मागत नाही. मला देणार असाल तर माझ्यातलं नामसाधन वाढवा. आज जितका वेळ मी नामसाधनेला देतो आहे, नामचिंतनाला देतो आहे, तोचा वेळ कसा वाढेल हा भाव माझ्यामध्ये आपण निर्माण करा. ही धारणा भगवंताचं दर्शन घेताना, सत्पुरुषांचं दर्शन घेताना आपल्यामध्ये आपण निर्माण करा. म्हणजे मग प्रपंचातल्या गोष्टींचं स्मरणही होत नाही, त्या उणिवांची जाणीवही राहत नाही, आणि हे नाही म्हणून ते त्यांनी मला द्यावं हा भावही तिथे येत नाही. महाराजांना लुटणं म्हणजे त्यांच्याजवळ जे सर्वाधिक त्यांना प्रिय आहे ते आपण आपल्याकडे घेणं. पायो जी मैने राम रतन धन पायो, वस्तू अमौलिक दी मेरे सतगुरु. ते जे धन आहे, नामधन जे आहे महाराजांच्या जवळ काठोकाठ भरलेलं, की ते कितीही आपण लुटण्याचा प्रयत्न करा ते कमी होणार नाही. म्हणून आपण लुटणं ह्याचा भाव अधिकाधिक नाम आपण घेणं. जसजसं मी नाम वाढवत जातो, नामाचा वेळ वाढवत जातो, माझ्या चिंतनाचा भाव वाढवत जातो, माझ्यामध्ये ते महाराजांचं अस्तित्व अखंडपणानं येत राहतं. चरित्रामध्ये आपण बघितलेलं आहे वेडा आप्पा. लौकिक अर्थानं त्याला सगळेजण वेडा आप्पा म्हणत असत, पण साधनेच्या दृष्टीनं हा आप्पा खूप पुढे गेलेला होता. 1913 सालामधलाच प्रसंग आहे. महाराज जाण्याच्या आधी काही महिने
बेळगावच्या काही बायका गोंदवलेला आलेल्या, राहिल्या महाराजांच्या जवळ. गुरुवारचा बाजार तिथे भरलेला, म्हणून त्या संबंध बाजारामध्ये त्या बायका फिरल्या. जे काही घ्यायचं होतं तेही त्यांनी घेतलं आणि परत मंदिराकडे येत असताना एका कोपऱ्यामध्ये आप्पा बसलेला दिसला. म्हणून त्या भगिनींमधल्या एका भगिनीनं असं म्हटलं, अरे आप्पा, इथे काय करतो आहेस? त्यांच्याकडे बघत आप्पा एवढंच म्हणाला, घ्या घ्या, लुटा लुटा, गोंदवल्याचा बाजार संपत आलेला आहे. महाराजांचा काळ आता कसा संपत आलेला आहे हे याची जाणीव आप्पाला झालेली होती. आणि म्हणून तो म्हणत होता की गोंदवल्याचा बाजार उठण्याची वेळ आली आहे, लुटायचं असेल तेवढं लुटून घ्या. सद्गुरूंच्याकडून आपण लुटणं जे आहे ते लुटणं म्हणजे त्यांच्याजवळ असलेलं नामधन लुटणं आहे. आणि हे नामधन आम्ही ज्या वेळेला लुटतो त्याच वेळेला एका आत्यंतिक आनंदाची प्राप्ती होते. म्हणून महाराज पुढे म्हणाले, माझ्यापाशी आनंदाशिवाय दुसरे काही नाही. महाराजांच्या जवळ, सत्पुरुषांच्या जवळ एकमात्र आनंद आहे. आनंदाच्या शिवाय त्यांच्याजवळ आणखीन काहीही नाही. भगवंत आनंद स्वरूप आहे. तोच भगवंत संतांच्या, सद्गुरूंच्या रूपानं आमच्यासाठी अवतीर्ण होतो. आता माझ्यापाशी आनंदाशिवाय काही नाही असं महाराज म्हणतात. याचाच अर्थ महाराज भगवंत स्वरूप आहेत. सच्चिदानंद हा शब्द जो आम्ही वापरतो ती सच्चिदानंद अवस्था महाराजांच्या ठिकाणी पूर्णपणानं होती. म्हणून शेताच्या बांधावरती संध्याकाळच्या वेळेला महाराज उभे होते. बरोबर आप्पा केतकर होते. महाराजांच्या पाठीमागेच थोड्याशा अंतरावरती आप्पा केतकर होते. मावळतीला जाणाऱ्या सूर्याकडे महाराजांचं लक्ष होतं आणि आप्पा केतकरांनी महाराजांच्याकडे सहजपणानं बघितलं आणि मनामध्ये भाव आला, अरे महाराज नक्की कोण आहेत? त्याच्या अंतःकरणातला भाव महाराजांनी जाणला आणि महाराज तिथे असं म्हणाले, खरं सांगू आप्पा, फार थोड्या लोकांनी मला ओळखलेलं आहे. ज्याला ओंकार ओंकार म्हणतात तो मीच आहे. जर ओंकार म्हणजे मी, याचाच अर्थ ओंकार म्हणजेच भगवंत स्वरूप, प्रत्यक्ष भगवंत हा महाराजांच्या रूपानं अवतीर्ण झालेला होता. म्हणून जो सतत नाम घेईल, किंबहुना नामामध्ये स्वतःचा विसर ज्याला पडेल, त्यालाच मी कोण आहे हे कळेल असं महाराज म्हणाले. म्हणजे नामामध्ये आम्ही स्वतःला पूर्ण झोकून दिलं, आमच्यातल्या देहबुद्धीचं विसर्जन आम्ही केलं की महाराजांमधला भागवंत भाव आम्हाला जाणवल्याशिवाय राहत नाही. हनुमंताच्या स्वरूपात तर महाराजांनी काही साधकांना अनुभूती दिलेली आहे. चरित्रामध्येही आपण ते वाचतो. पण भाऊसाहेब केतकरांना महाराजांनी एका वेळेला असं म्हटलं, भाऊसाहेब केतकर फक्त महाराजांची पूजा करायचे, बाकी त्यांच्या देवघरामध्ये अन्य कोणतेही देव नव्हते. एक महाराजांची प्रतिमा समोर होती, त्या प्रतिमेचं पूजन करावं आणि तिथेच बसावं, नाम घ्यावं, जे जे प्रसंग येतील ते महाराजांना निवेदन करावेत, ही भाऊसाहेब केतकरांची कार्यपद्धती होती. कुठल्याही मंदिरात दर्शनाला जाताना
किंवा कोणत्याही सत्पुरुषाच्या दर्शनाला जात असताना त्यांची भावना ही होती, महाराज या रूपामध्ये मी आपलं दर्शन घेतो आहे. ते भाऊसाहेब केतकर महाराजांच्या चरणाला तुळशीपत्र लावत. एक दिवस स्वप्नामध्ये महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केलं, भाऊसाहेब चरणाला तुळशीपत्र लावण्यापेक्षा आपण माझ्या छातीला लावा. त्यानंतर भाऊसाहेबांनी छातीला तुळशीपत्र लावायला सुरुवात केली. याचा अर्थच मुळात हा आहे की हनुमंतानं राम कुठे आहे असं म्हटल्यानंतर आपली छाती अशी केली आणि रामसीतेचं दर्शन घडवलं. महाराज ज्या वेळेला म्हणतात की छातीला तुळशीपत्र लावा, महाराज साक्षात हनुमंताचे अवतार. म्हणून महारुद्रजे मारुती अवतार, कली माजिते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य. महाराज त्या परंपरेमधले त्या स्वरूपामधले भगवंताचं स्वरूप आनंदाचं आहे. तोच आनंदाचा भाव महाराजांजवळ आहे आणि तोच आनंद नामामध्ये आहे. म्हणून तुम्ही जर आपण नाम ज्या ज्या वेळेला घेतो त्या त्या वेळेला त्या आनंदाचा भाव आपल्यामध्ये येतो. आणि हा आनंद जसजसा तुमच्यामध्ये निर्माण होत जातो तसतसं नामाचा दुसरा एक भाग आहे आणि तो म्हणजे त्या नामाच्या सामर्थ्यातून येणारे रंगाचे अनुभव, नादाचे अनुभव किंवा सिद्धींचे अनुभव. साधना जसजशी वाढत जाते, ती प्रगत होत जाते, तसे दृश्याला अनुलक्षून असणारे हे अनुभव साधकाच्या जीवनामध्ये येतात. म्हणून महाराजांनी इथे असं म्हटलेलं आहे आश्वासनात, माझ्याकडून नाम आलेल्या साधकाला रंग आणि नाद असले दृश्यमय अनुभव क्वचित येतील, सातत्यानं येणार नाही, कधीतरी येतील. तो एकदम आनंदाला झोंबेल. क्वचित येतील याचा अर्थच मुळात हा आहे की आपण याच्यामध्ये गुंतायचं नाही. प्रवास ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला कधीकधी आपल्याला तो प्रवासामध्ये दोनही बाजूनी हिरवळ दिसेल, झाडी दिसेल, फळाफुलांचा भाग बहरलेला आम्हाला दिसेल, आम्हाला प्रसन्नता वाटते. परत काही काळ प्रवास पुढे सरकतो आणि सगळा उजाड प्रदेश दिसतो, सगळीकडे एक प्रकारची भगभग दिसते, अरे इथे काहीच बघण्यासारखं दिसत नाही असं एक वाटायला लागतं. म्हणजे प्रवासामध्ये कधी चांगलं वातावरण येणं, कधी उदासीन वातावरण येणं, हा भाव जसा आहे तसाच साधनेमध्ये तुम्हाला रंगाचे अनुभव येणं, कधी पिवळा रंग दिसणं, कधी आकाश रंगीत दिसणं, कधी पांढरा स्वच्छ रंग दिसणं, हे टप्पे आहेत. आपण ह्या टप्प्याशी थांबत नाही. मैलाचे दगड मला फक्त मार्गदर्शन करतात नाही, तुम्हाला जिथे जायचं आहे ते अंतर अजून 25 किलोमीटर आहे, अजून 40 किलोमीटर आहे. म्हणून रंगाचे अनुभव असू देत, नादाचे अनुभव असू देत, या सगळ्या अनुभवांच्या पुढे आपल्याला जायचं आहे. नामसाधनेच्या एका टप्प्यावरती गुरुदेव रानडेंना समोर येणारी व्यक्ती, तिचा भूतकाळही दिसायचा आणि भविष्यकाळही दिसायचा. 3 दिवस हा प्रकार गुरुदेवांनी अनुभवला आणि ते अस्वस्थ झाले. आणि 4थ्या दिवशी साधनेला बसल्यानंतर त्यांनी आपल्या सद्गुरूंची प्रार्थना केलेली आहे की हे जे काही 3 दिवस मी अनुभवतो आहे, मला याच्यात अडकवू नका. मला जर याच्यातून एकतर मला पुढे तरी न्या
नाही तर हे थांबवा. कारण इथे जर आम्ही अडकलो तर त्या अडकण्यामधनं काही वेळेला पुढे जात असलेली साधना काही काळासाठी थांबते आणि आम्हाला ती हळूहळू मागे खेचते. म्हणून अशा रीतीच्या कुठल्याच अनुभवामध्ये महाराज म्हणाले क्वचित येतील. त्याच्यामध्ये गुंतू नका, त्याच्यामध्ये थांबू नका, त्याचा जास्त विचार करू नका. नामाचं चिंतन, नामाचं स्मरण तुमचं पुढे राहू द्या. तेव्हाच पुढचा विचार महाराजांचा येतो. तो एकदम आनंदाला झोंबेल, पण त्याला वेळ लागेल. आपल्या प्रत्येकाचं स्वरूप मुळात आनंद स्वरूप आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आम्ही अखंड आनंद स्वरूप आहे आणि आयुष्यभर आपल्या प्रत्येकाची धडपड जी आहे ती आनंदाच्या प्राप्तीसाठीच आहे. म्हणून तो आनंद जो आहे तो आनंद कसा आहे? तो एकदम आनंदाला झोंबेल. एकदम ते मला मिळावं, ते मला हवंसं वाटावं, अशा रीतीचा एक भाव तिथे येईल. फार दिवसांनी, फार वर्षांनी ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या परिचयामधली भेटते, शाळेमध्ये बरोबर असणारा एखादा मित्र नंतरच्या काळात भेटलेला नाही, तो एकदम भेटतो, काहीतरी आठवण संदर्भ देतो आणि आपण बरोबरीचे आहेत हा भाव ज्या वेळेला व्यक्त होतो, आपण एकमेकांना कडकडून आलिंगन देतो आणि भेटतो. तो जो भाव आहे त्या भावामध्ये निरतिशय अशा आनंदाची एक अनुभूती आहे. म्हणून आपलं आत्मस्वरूप जर आनंदाशी निगडीत आहे आणि त्या आनंदाची जाणीव जर मला होत असेल तर आपोआप मी त्या आनंदाकडे अधिक खेचला जातो. तो मला हवा आहे अशा रीतीचा भाव येतो. लहान मुलाच्या समोर जर खेळणी ठेवलेली असतील तर ती जशी ते खेळणं आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात, मी तुला देणार नाही असं म्हणतात. किंवा एखादा आवडीचा खाण्याचा पदार्थ त्यांच्यासमोर आला की लगेच ते हातामध्ये सगळा पदार्थ घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही आनंदाकडे त्या अनुषंगानं ओढले जातो. आणि ह्या आनंदाची जाणीव ज्या वेळेला माणसाला होते त्यावेळेला दृश्याच्या अंगानं असणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा एक प्रकारानं विरक्त भाव येतो. एक अनासक्ती ज्याला आपण म्हणतो ती अनासक्ती आपल्यामध्ये येते. सगळी असलेली आपली बाह्य संपत्ती याज्ञवल्क्यांनी आपल्या दोनही पत्नींमध्ये, मैत्रेयीमध्ये आणि कात्यायनीमध्ये विभागून दिली. मला याचा आता काहीही विचार करायचा नाही आहे, हे तुमच्या दोघींच्या स्वाधीन मी करतो आहे. कात्यायनीनं आपल्या वाट्याला आलेला भाग घेतला, पण मैत्रेयीच्या मनामध्ये मात्र असा विचार आला की अरे हे सगळं यांनी देऊन टाकलं, वाटून टाकलं, याचा अर्थ याच्याही पेक्षा आनंदाचा काहीतरी भाव त्यांच्याजवळ आहे किंवा त्यांना तो प्राप्त करायचा आहे. म्हणजे याच्याही पेक्षा श्रेष्ठ संपत्ती अजून काहीतरी आहे. आणि म्हणून मैत्रेयींनी याज्ञवल्क्यांना प्रश्न उपस्थित केलेला आहे की सर्वश्रेष्ठ आनंद काय? आणि तिथून आमच्या समोर बृहदारण्यक उपनिषदाचा सगळा चिंतन भाव व्यक्त झालेला आहे. म्हणजे आनंद जो आहे हा आनंद आपल्या आत्म्याशी निगडीत आहे. आम्ही आमच्या पत्नीवरती असेल, पतीवरती असेल, आमच्या मुलांवरती असेल, आमच्या आप्तस्वकीयांवरती असेल, आपण सगळेजण जे प्रेम करतो आहोत ते प्रेम अप्रत्यक्षपणानं आपण आपल्या आत्म्यावरती प्रेम करतो.
आणि हे जे आत्म्याचं प्रेम आहे, हे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे, त्यालाच ब्रह्मानंद म्हणा, परमानंद म्हणा, कैवल्यानंद म्हणा, हा त्या ठिकाणी येतो. या आनंदाचा विचार तैत्तिरीय उपनिषदानं आमच्या समोर ठेवला आणि तो ठेवत असताना गणिताच्या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला तो समजावून दिलेला आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये ऋषी असं म्हणत आहेत की ह्या संपूर्ण जगाचं निष्कंटक स्वरूपामधलं राज्य भोगणारा जर एखादा तरुण असेल, एखादा वीरपुरुष असेल, निष्कंटक ह्याचा अर्थ कोणीही शत्रू तिथे नाही, पूर्णपणानं माझीच सत्ता, मी सांगेन तसंच घडेल, अशा रीतीचा भाव. म्हणून या समग्र दृश्य जगाचं निष्कंटक राज्य भोगणारा एखादा तरुण, त्याचा जो आनंद आहे त्याला ऋषींनी एक मानुष आनंद म्हटलं. आणि मग त्यांनी पुढे गणित आम्हाला दिलं. 100 मानुष आनंद ज्या वेळेला एकत्र येतील तेव्हा एक गंधर्व मनुष्याचा आनंद होईल. 100 मनुष्य गंधर्वांचा आनंद म्हणजे एक देवगंधर्वांचा आनंद. 100 देवगंधर्वांचा आनंद म्हणजे एक पितृ आनंद. 100 पितृ आनंद म्हणजे देवांचा देवानंद ज्याला म्हणता येईल, देव स्वयंसिद्ध देवांचा आनंद. 100 देवांचा आनंद म्हणजे कर्मसिद्ध देवांचा आनंद. 100 कर्मसिद्धांच्या आनंदामधला श्रेष्ठ देवांचा आनंद. त्या 100 देवांच्या आनंदातून एका इंद्राचा आनंद, 100 इंद्रांच्या आनंदातून एका बृहस्पतींचा आनंद, 100 बृहस्पतींच्या आनंदातून एका प्रजापतीचा आनंद आणि 100 प्रजापतींच्या आनंदामधून शेवटी ब्रह्मानंद. म्हणजे मानुष आनंदापासून पुढे जात जात शेवटी ते ब्रह्मानंदापर्यंत आले. ही 100ची पट आपण गणिताच्या भाषेमध्ये केली तर ती अनंत पटीच्यामध्ये पुढे जाईल. म्हणजे आनंद जो आहे हा आनंद आत्मानंदाचा, आत्मसन्मुख असणारा आनंद, हा आनंद हा जीवनामध्ये श्रेष्ठ आनंद आहे. आणि तो आनंद इतक्या उंचीवरती आहे म्हणून संतांना तो आनंद अनुभवत असताना म्हणावं लागलं, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. आम्ही एकदा त्या आनंदाच्या पातळीवरती गेलो, त्या आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही गेलो की आम्हाला देहाचा विचारच राहत नाही. आमची इंद्रिय, आमचं मन, आमची बुद्धी याच्याही पलीकडे आम्हाला जावं लागतं. तेव्हा या सर्वश्रेष्ठ आनंदाची अनुभूती येते. आणि त्या आनंदाच्या अनुभूतीमध्ये आपोआप मी माझं संपूनच गेलेलं आहे, अहम ममत्वाचा भागही राहिलेला नाही. आणि म्हणून ब्रह्मानंद हा खऱ्या अर्थानं अनुभवला जातो. आम्हाला झोपेचाही आनंद आहे, पण झोपेच्या आनंदामध्ये तो जो आनंद आहे तो नाहीपणानं आहे. कारण झोपेतून आम्ही पुन्हा जागे होतो आहोत, पुन्हा दृश्यामध्ये आमचे व्यवहार सुरू होत आहेत, द्वैत भावाच्या पातळीवरती आम्ही येतो आहोत. जोपर्यंत आम्ही झोपत नाही, ती गाढ निद्रा आम्हाला येत नाही, तोपर्यंत आमचा सगळा व्यवहार प्रपंच चालूच आहे. ब्रह्मानंदामध्ये खऱ्या अर्थानं एकच निरतिशय आनंदाची अनुभूती येते. आणि म्हणून जो देवांनाही कधी प्राप्त झाला नाही अशा रीतीचा हा आनंद केवळ एका सद्गुरू कृपेनंच आम्हाला प्राप्त होतो. आणि म्हणून आनंदाचा विचार हा एक प्रकारानं आमच्यामध्ये मूलतः आहे. आम्हाला तो साधनेमधून, नामामधून प्राप्त करायचा. आणि हा अनुभव जो आहे त्याला महाराज म्हणाले की तुम्ही आनंदाला झोंबाल, पण
त्याला वेळ लागेल. याचाच अर्थ असा आहे की आम्ही एकदम घाई करू नये. पी हळद आणि हो गोरी असा अध्यात्म परमार्थ नाही. इथे प्रतीक्षा आहे, इथे तितिक्षा आहे, इथे तीव्र मुमुक्षुता आहे. तेव्हाच तुम्ही त्या मार्गानं जाता. म्हणून भीमराव गाडगुळींना गदगला असताना महाराज असं म्हणालेले आहेत की प्रत्येकालाच आनंद हवा आहे आणि त्या आनंदामध्ये आनंद नसेल तर माणूस त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी धडपडतो आणि जेव्हा थोडा बहुत का होईना त्याला आनंद प्राप्त होतो त्यावेळेला तो जणू काही तो आनंद व्यक्त करतो. म्हणून उड्या मारणं असेल, नाचणं असेल, धावणं असेल, अगदी आनंदानं आंघोळ करताना बाथरूममधलं आमचं गाणं असेल, आम्ही त्याला बाथरूम सिंगर म्हणून नाव देतो, ती आनंदाची एक अनुभूती आहे. स्नान करताना आम्ही त्या कुठल्या तरी आठवलेल्या गाण्याच्या ओळी गुणगुणत राहतो आणि आमचं स्नान करतो. म्हणजे आनंद जो आहे हा आनंद माणसाला आहे, फक्त त्याला तो प्राप्त करायचा आहे. भगवंत पूर्ण स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. मी अपूर्ण आहे म्हणून मला तो पूर्ण स्वरूपाकडून त्या वामामधून मला तो प्राप्त करायचा आहे. आणि म्हणून अखंड साधना, अखंड चिंतन हा भाव या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला मी अशा रीतीनं त्या आनंदाचा विचार माझ्यामध्ये ठेवतो, त्या देहबुद्धीतून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला महाराज असं म्हणाले, 24 तास माझा सहवास होण्यास नामच एक उपाय आहे. आम्हाला जर महाराजांचा सहवास 24 तास हवा असेल तर आमच्या मुखाला नामाची सवय असणं महत्त्वाचं आहे. आणि मुखाला नामाची सवय लागली की त्या नामाचा असलेला जो प्रवास आहे तो प्रवास हळूहळू अखंडपणानं या देहामधून व्यक्त होत राहतो. 24 तास माझं प्रत्येक कर्म असेल, माझा श्वास असेल, त्या श्वासामध्ये, त्या कर्मामध्ये महाराजांचं स्मरण मला ठेवता आलं पाहिजे. महाराज नक्की कोण आहेत? ब्रह्मानंद असं म्हणालेले आहेत, पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही आणि महाराज माणूस नाही, ते प्रत्यक्ष राम आहेत. पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही याचाच अर्थ दिसताना आम्हाला ते मूर्ती जरी दिसत असली तरी ते एक चैतन्य आहे, एक संजीवकता ज्याला आपण म्हणावी, तो संजीवकतेचा भाव तिथे आहे. आणि म्हणून महाराजही केवळ तुमच्या माझ्यासारखे देहरूपानं आले, जन्माला आले, काही काळ राहिले आणि या पंचतत्वामध्ये त्यांनी देह विसर्जित केला. हे जरी तुमच्या माझ्यासारखं सगळं दिसत असलं तरी प्रत्यक्षतः ते राम होते. रामाचं ते स्वरूप होतं. त्यांच्या जीवनात त्यांनी कधीही काळजी केली नाही. कोणत्याही स्वरूपाचा असलेल्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. जे आहे ते स्वीकारायचं आणि त्याच्यामधूनच आनंद घेत पुढे जाणं हे खऱ्या अर्थानं साधकाचं परमार्थिक जीवन आहे. म्हणून ज्या वेळेला मी माझे 24 तास त्या नामाशी जोडतो, महाराजांच्या स्मरणाशी जोडतो, त्यावेळेला आपोआप माझ्या शरीराला, माझ्या मनाला, माझ्या अंतःकरणाला ती सवय लागते. आणि एकदा ती सवय लागली की आपोआप त्या नामस्मरणाला सातत्य येतं, निरंतरता येतं. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, सर्व सांडोनी शोधा मजला, ऐसे भगवंतची बोलिला. सगळं ज्या वेळेला आम्ही सांडतो,
बाजूला करतो, त्याच वेळेला त्या भगवंताच्या आम्ही निकट जातो, आपल्या सद्गुरूंच्या आम्ही निकट जातो. अर्जुन सगळी कर्म करत होता, पण कृष्णस्मरण त्याचं कुठेही सुटलं नाही. म्हणून महाराज इथे म्हणाले की 24 तास माझा सहवास होण्यासाठी नामच एक उपाय आहे. म्हणून आपण नाम घेतलं, त्या नामाची आपण नित्य साधना करतो आहोत. ते नाम माझ्या जीवनाशी, माझ्या श्वासाशी मला किती सहजतेनं जोडता येईल, किंबहुना नाम हाच माझा श्वास कसा होईल, हा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये करूया. जिज्ञासेनं अभ्यंकरताईंनी प्रश्न माझ्यासमोर ठेवलेला आहे. 4 वाणीतल्या नामाचा प्रवास. म्हणून उद्याला आपण अखंड नामामध्ये राहत महाराजांचा सहवास अनुभवणं, म्हणजे हे 4ही वाणीतून नाम मी कसं नेतो आहे, किंवा ते नाम नेतो म्हणण्यापेक्षा ते कसं जातं आणि ती अनुभूती महाराजांच्या अस्तित्वाची कशी येते, ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. आज याच ठिकाणी वाणीला विराम घेऊ. जानकी जीवन स्मरण जय जय राम.